तुम्हाला माहिती आहे का आज मी कुठे चालले? तर चला सांगते. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो मी खूप दिवसांनी स्टार्ट करत आहे. त्यानंतर आम्ही गेले, सामान घ्यायचं होतं रूमवरचं जे राहिलेलं ते, आणि जाता जाता टायर पंक्चर झाला. त्यानंतर ते चेंज करून, कारण सर्व गॅरेज तर बंद होतं, कारण आज होतं डहाणू बंद. आणि ज्या दिवशी जी गोष्ट बंद असते त्या दिवशीच आम्हाला फिरायला जायचं असतं, कारण डहाणूमध्ये काहीतरी कांड झालं. आणि या बॅगेमध्ये कोणता भूत शिरलेलं काय माहिती नाही. एवढं लांब गेलेली ती फिरत फिरत की सांगायलाच नको. घरी येऊन जेवले, कारण आतमध्ये खूप गरम होतं. तर त्यानंतर मग झोपले. आणि मग संध्याकाळचे 4 वाजता मम्मीने चपाती लाटायला, कोणी जज करणार नाही मिळत, मी चपाती अशीच लाटते. माझी चपाती गोल नाहीत, पण बहुतेक गोलच आहे, अशीच येते तरी पण. त्यानंतर 5 वाजता मी रेडी होऊन गेले. रेडी म्हणजे माझं रेडी असंच असतं, मी प्रत्येक ट्रिपला अशीच जाते. त्यानंतर ही छोटी पोरगी होती, काय माहिती मला लहान पोरगी असं मिचमिची होती ना. आणि ही दादाने ही टोपी, काय ह्याला चूल असते काय, आम्ही चुईमुईचं फक्त एका व्हिडिओसाठी त्याने ही टोपी घेतलेली आणि सांभाळायला आम्हाला दिली. आम्हाला ती सांभाळायची इच्छा पण नव्हती, कारण आम्ही जिथे लटकवलेली ना ती तुटायच्या परिस्थितीतच होती. त्यानंतर मग दादाला रामने मॅसेज केलेला काहीतरी, तो आम्ही वाचत होते, पण आम्ही नाही सांगू शकत. आणि हे महाराणी, ह्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत, म्हणजे अशब्द. ह्यांच्या बॅगा आम्ही घरून घेऊन यायचे आणि हे ऑफिसमधनं लगेच यायचं, आणि वरतून हे लोक आमचे फोटो काढतात निर्लज्जासारखे. आणि त्यानंतर मग जो आमचा हा कंपार्टमेंट होता एकदम भारी, वर खाली आम्हीच होते या कंपार्टमेंटमध्ये. कारण आम्ही अगोदर उज्जैनला गेलेलो तेव्हा खूप आम्ही अलग अलग होतो, पण यावेळेस खूप एकत्र होतो. त्यानंतर मग आमची मस्ती सुरू झाली. काढलं तर झालं. सगळ्यांना माहिती आहे. बोललेली मी अशी बोलली, काजल दिसते अशी बोलली का? बोललेली का? बोललेली का? बोललेली का? पण काजल काजल एवढं गोव्याला भेट. ठीक आहे, माझ्याकडे देणार आहे. मी काय इथूनच तर भेटलेली आहे. भाऊजी तुम्ही देत. तो आज के लिए बस इतना है. बाय बाय. भारत माता की